सांगा। आज 10 दिनांक आणि या दिवशी मी माझं वर्तमानपत्र वितरण करण्याची व्यवस्था माझ्याकडे लागते म्हणून वितरण करत होतो। आणि त्यावेळी एक भाजीपाला विकणारा मुलगा खेड्याचा, त्याच्यावर दोघं तिघं पडून त्याला खूप मारत होते। लोक बघत होते, जात होते, पण मला पावलं नाही म्हणून त्या मुलाकडे गेलो आणि काय करायचं बा, असं का करायला तुम्ही म्हणल्या जे मारणारे दोघंजण होते त्यांनी माझ्यावरच उद्धट भाषा वापरून तू पत्रकार झाला म्हणून का आमच्यामध्ये कशाला पडला म्हणून काही मला धक्काबुक्की मारा, तू नेतृत्वाला जातोस, एकटा जातोस, मग मला तुझी ओळख काय करणार, पत्रकार झाला म्हणून काय झालं असं उद्धट बोलल्यामुळं मला तुम्ही कचरी गेले, धक्काबुक्का मारले आणि त्याच्यामुळे मी पोलीस स्टेशनमध्ये अर्ज दिला। ताबडतोब माझी दखल या साहेबांनी घेतली आणि त्याचा फाटला। आणि ही गोष्ट अत्यंत खरं म्हणजे माणुसकीच्या नात्यानं मी तिथे गेलो आणि माणुसकीच विसरून मी सांगायला गेलं तर माणूस विसरून त्यांनी मला माझ्यावर हल्ला केला। ही गोष्ट अत्यंत दुर्दैवी आहे। गेली 40 वर्षापासून माझी पत्रकारिता आहे। मी कुणावरही अन्याय करावा या विचाराचा माणूस नाही। ही घटना घडली, दुःखद गोष्ट आहे। अशी घटना पुन्हा कोणत्या पत्रकारावर येऊ नये म्हणून मी निर्भीडपणे आत्ता फिर्याद दिलेली आहे आणि साहेबांनी फिर्याद नोंद केलेली आहे।